नार्कोटिक सेंट्रल ब्युरोचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी शाहरुख खानच्या जवान या चित्रपटातील बेटे को हात लगाने से पहिले बाप से भिड या लोकप्रिय डायलॉगला चीप असं म्हटलं आहे। समीर वानखेडे यांनी कॉर्डिया क्रूजवर छापा टाकल्यानंतर किंग खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती। यानंतर अनेक दिवस आर्यन खान तुरुंगात होता। आर्यन खान प्रकरणामुळे समीर वानखेडे चर्चेत आले होते। आर्यन जेव्हा प्रकरणातून बाहेर आला तेव्हा शाहरुख खानने जवान हा चित्रपट केला होता आणि त्यात बेटे को हात हा डायलॉग बोलला होता, ज्याला लोक समीर वानखेडेला टार्गेट केल्याचं म्हणत होते। समीर वानखेडे यांनी एका मुलाखतीदरम्यान या संपूर्ण प्रकरणावर चर्चा व्यक्त केली। समीर वानखेडे मुलाखतीदरम्यान म्हणाले की मला कोणाचेही नाव घेऊन विनाकारण प्रसिद्धी द्यायची नाही आणि लीक झालेल्या चॅट्सचा प्रश्न आहे तो कोर्टात आहे, त्यामुळे त्याच्यावर काही बोलायचे नाही। समीर वानखेडे यांच्या म्हणण्यानुसार मला कोणाचेही नाव घेऊन कोणाला प्रसिद्ध करायचे नाही। जे चॅट्स लीक झाल्या त्या माननीय उच्च न्यायालयाच्या समोर आहेत, त्यामुळे त्यावर भाष्य करायला मला आवडणार नाही। आपला मुद्दा पुढे नेत समीर वानखेडे यांनी शाहरुख खानच्या डायलॉगवर बोलले आणि म्हणाले की तुम्ही जो डायलॉग बोललात अशा प्रकारचे सिनेमे मी बघत नाही, मला जास्त सिनेमे बघण्याचा छंद नाही। हा जो शब्द आहे बाप बेटे हे खूपच चीप आणि थर्ड क्लास वाटतात। आपल्या भारतीय संस्कृतीत असे शब्द वापरत नाहीत, हे रोड साइड डायलॉग्स आहेत आणि मला स्वतःला इतके खाली पडायचे नाही की मी रोड साइड डायलॉग्सना उत्तर देऊ। शाहरुख खानच्या जवान चित्रपटाला देशातच नव्हे तर संपूर्ण जगात खूप पसंती मिळाली होती। या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वरील विक्रम मोडले होते। या चित्रपटातील बाप बेटेवाला जो संवाद होता तो लोकांमध्ये चांगलाच व्हायरल झाला होता।